रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे हे थेट कारागृहातून निवडणूक लढवणार आहेत। नाशिक महापालिका इतिहासातली अशी पहिलीच घटना घडतेय। सातपूर इथल्या एका पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेले रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2.5 महिन्यांपूर्वी ITI सिग्नल जवळच्या एका पबमध्ये गोळीबार प्रकरणी प्रकाश लोंढेंसह त्यांचा मुलगा दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांना अटक करण्यात आली। पोलिसांनी या टोळीविरोधात मकोकाही लागू केलाय, पण सध्या ही टोळी नाशिक रोड कारागृहात स्थानबद्ध असली तरी मात्र ते कारागृहातून निवडणूक लढवणार आहेत। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। किरण, कस्तुरी, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी अगदी 3 प्रकरणं अतिशय गाजलेली होती आणि महत्वाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षाचे ते 3ही माजी नगरसेवक होते। ते अटकेत आल्यामुळं हे 3ही प्रकरणं चांगली चर्चेत ठरलेली होती। सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी जे आहेत ते प्रकाश लोंढे यांना अटक करण्यात आलेली होती। त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता। नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर कायद्याचा जिल्हा, नाशिकचा बालेकिल्ला अशा म्हणत ज्या घोषणा दिलेल्या होत्या त्या चर्चेचा विषय ठरलेला होता। त्यांना त्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर त्यांच्या सुनबाई दीक्षा लोंढे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे प्रकाश लोंढे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर एक महत्वाची बाब म्हणजे यामध्ये उद्धव निमसे यांच्या पुत्राला भाजपनं तिकीट दिलेलं आहे। उद्धव निमसे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत। त्यांना देखील धोत्रे खून प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जगदीश पाटील यांना खुनाचा कट रचल्याप्रकरणी जो गुन्हा त्यांच्यावर दाखल होता त्यांना त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या जागेवर लामखेडे नामक व्यक्तीला त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्याला संधी देण्यात आलेली आहे। ते मात्र या निवडणुकीमधून बाद झालेले आहे। असं हे एकूणच सत्ताधारी पक्षातील जे 3 माजी नगरसेवक आहेत त्यांच्या संदर्भातल्या ह्या घडामोडी घडल्यानं नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच तुरुंगातून एखादा व्यक्ती निवडणूक लढवत असल्याचं हे उदाहरण समोर आलेलं आहे। कस्तुरी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी किरण।